टीव्हीवरची हे पण होते. टीव्हीवरच्या करामध्ये मी काही काही वेळा स्किट्स लिहायचो आणि करायचो. विनायक चासकरांकडे गजरा. तर विनायक चासकरांकडे गजरा लिहायचं काम आणि कॉम्पेअरिंगचं काम वगैरे ते सुरेश खरे फार उत्तम करायचे. रिहर्सल्सला पण यायचे. तर ते त्यांनी नुकताच नॅशनल इन्शुरन्स कंपनीमधल्या त्यांची नोकरी, मोठ्या चांगल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. ते फुल टाईम हे झाले ते राईट. तर त्यांच्याकडे मी तिकडे जाऊन त्यांच्या प्रहसनात काम करायचो. तर त्यांच्याकडे माझी व्यथा बोलायचो सारखी. फार धावपळ होते हो, आणि हे काय रुटीनसारखं रोज इकडे जाऊन मी, नोकरी चांगली आहे, पगार चांगला असतो, पण हे आता मला ह्याच्यात खूप हा आनंद जास्ती आहे. हे रुटीनसारखं ते औषधं चेक करायचं. फार्मस्युटिकल कंपनी ना, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट होतं मी. तर त्याने डोक्यात ठेवलं होतं. मग त्याने एका दिवशी मला काही दिवसानंतर मला ऑफर दिली, कम्प्लिटली लाईन बदलशील. म्हटलं काय? आता आमच्या ह्याच्यामध्ये मी रायलिस फार्मास्युटिकलमध्ये होतो. आमच्यामध्ये बेटर प्रॉस्पेक्ट्स म्हणजे हेक्स्ट, ग्लॅक्सो, मे अँड बेकर, पार्क डेव्हिस वगैरे असे त्या कम्प्लीट लाईन बदलशील का? म्हणजे व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस एक त्यांनी कंपनी सुरू करणार होते. तिकडे पार्टनर म्हणून जॉईन होतोस का? तुला हे सगळं करायला मी मोकळीक देईन. मग क्या बात. तिकडे मग मी घरी बायकोचं, वडिलांचं वगैरे मी त्यांना सांगितलं असं सगळं. आणि ते काहीही व्हिडिओ नुकताच सुरू झाला होता आपल्याकडे. अख्ख्या मुंबईमध्ये 5 की 6 व्हिडिओ एडिटिंग मशीन्स होती. त्यातलं एक आमच्याकडे होतं. हां. आणि मग मी नोकरी सोडून दिली आणि ती तिकडे खऱ्यांच्या, म्हणून मी सगळी नंतर पुढे सगळं ते फील्ड उघड झालं माझ्यासाठी. नाटक, टेलिव्हिजन मोकळेपणाने मी पुढे करू शकलो. आणि मग त्या कंपनीतर्फे आम्ही बऱ्याच काही गोष्टी केल्या. वसंतराव देशपांडेंची मैफल केली. ये जो है जिंदगी नावाची स्पॉन्सर्ड सिरियल अत्यंत गाजलेली. तसं एडिटिंग आमच्याकडे झालं. हो. ते एडिटिंग आमच्याकडे व्हायचं. विद्याधर पाठारे, राजेंद्र वागझरी एडिटिंग करायचे त्यावेळेला आमच्याकडे. मग आम्ही अण्णा हजारेंची राळेगणची तिकडे डॉक्युमेंटरी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रेस्टिजियस हे म्हणजे आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्पोर्ट्सवरच्या एज्युकेशनल फिल्म्स केल्या. स्पोर्ट्स, क्रिकेट आणि बॅडमिंटनवर. सुरेश खरेंच्या आणि आमच्या त्या कंपनी, त्यांचे एक कझिन होते साम खरे, ते फायनान्स मार्केटिंग बघायचे. प्रोग्रॅमिंग आम्ही दोघे बघायचो. आणि मी मोकळा सुटलो होतो सगळं करायला. आणि मग त्या स्पोर्ट्सवरच्या याच्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये हाऊ टू प्ले क्रिकेट, हाऊ टू प्ले बॅडमिंटन असं अगदी. तर त्यात सचिन तेंडुलकर आणि कामविनी कामं केली. कसं घडलं ते? तुम्ही खरे मला म्हणाले की मी राहतो शारदाश्रममध्ये. शारदाश्रमच्या समोर शारदाश्रम विद्या मंदिर आहे. शारदाश्रम विद्यामंदिरची टीम जी होती मुलांची, ती हॅरिस शीट, गाईड शीट हे करणार होती. वर्ल्ड रेकॉर्ड करणारे तेंडुलकर आणि कांबळी. काय किती 600 किती आता मी विसरलो, 600 काहीतरी रेकॉर्ड होईल त्या दोघांचं स्टँड असं काही ते होतं. तर ती मुलं होती दोघांच्या पार्टनरशिपचा. तर मला खरे म्हणाले की जरा त्यांना विचार की ती डेमॉन्स्ट्रेशनसाठी आपल्या हाऊ टू प्ले क्रिकेटमध्ये डेमॉन्स्ट्रेशनसाठी मुलं मिळतील का? मी त्यांना जाऊन भेटलो. ते म्हणाले की हो आम्ही करू ना प्रभावळकर, पण आम्हाला ग्राउंड नाही आहे. आम्ही शिवाजी पार्कला प्रॅक्टिस जातो, तुम्ही या तिकडे कामत मेमोरियलच्या विकेटवर. हां. तर मग तिकडे मी अजित नाईक म्हणून ह्याचा कॅमेरामन टी व्ही सेंटरचा, आम्ही गेलो तिकडे. मग ते स्वतःच रोलर फिरवत होते, स्वतः पाणी घालत होते. आणि तिकडे ही मुलं सगळी अशी उभी होती. असं छोटासा 12.5 वर्षाचा बारीक कोरा पान, कोरळ्या केसांचा सचिन तेंडुलकर, विनोद कांबळे होता 14 वर्षांचा. आणि असे ते खेळत होते. आणि मग ते आम्हाला हाऊ टू प्ले क्रिकेट सगळं ते त्यांनी सगळं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. आणि आपण दिसतो कसे या आम्ही नंतर त्याचं एडिटिंग केलं संध्याकाळी. दिसतो कसे बघायला आमच्या एडिटिंग रूममध्ये ते माटुंग्याच्या मोगलेनमध्ये आले होते. मोगलेनमध्ये गोरेवाडी म्हणून आहे, तिकडे ते आमचे एडिटिंग कन्सोल होतं. तर तिकडे ते आले होते. आणि विद्याधर पाठारे आणि राजेंद्र वागझरी एडिटिंग करताना हे असे बसून बघत होते आपण कसे दिसतो स्क्रीनवरचं. पहिला अक्षरशः 3 ते 3.5 वर्षामध्ये हा इंडियन टीममधनं 16 वर्षाचा सचिन पाकिस्तानला गेला आणि अब्दुल कादीरला धोपटला. खरं हे भैया ते सांगायचं होतं की अशी गमतीशीर हे होते. चिमणरावची हिंदी आम्ही केलं, चिमणराव हिंदी. तर ती बाकी कास्ट तीच होती, फक्त मोरू महिना मोठे झाले होते आधीचे मराठीमधले, म्हणून आम्ही दुसरे घेतले. अशी सगळी प्रोड्यूस केली तिकडे. मग ते 7 वर्ष तिकडे होतो. आणि मग मी फुल फ्लेज
ऍक्टर रायटर झालो असं. पण अशा वेगवेगळ्या सांगायचा मुद्दा काय की त्याच्यानंतर मला हे विनायक चासकर, तर विनायक चासकरांकडे मी म्हणजे जसं याच्यामध्ये एक स्वतःला शोधण्याची प्रक्रिया होती मतकरींकडे, तर इथे स्वतःला सिद्ध करण्याचं मला हे आव्हान मिळालं चासकरांकडे. त्यांनी मला फुल फ्रीडम दिला, तू स्वतः लिही आणि कर. कारण मला अजूनही आठवतं चासकरांच्या शेवटच्या वाढदिवसाच्या दिवसांपर्यंत म्हणजे तुम्ही तो ऋणानुबंध तेवढाही जपला. म्हणजे अंजलीने सांगितलं की तो गजराचा काळ होता, त्यावेळेला इतके सगळे गजरामध्ये नवीन नवीन विषयांवरचे मी लिहायचो. म्हणजे त्याला लेखक म्हणून पण मला वाव दिला, ऍक्टर म्हणून पण दिला. पण मी एकदा फक्त ओझरतं सांगतो तुला, म्हणजे मी हे चौकट राजा की रात्र आरंभ किंवा नातीगोती नाटक, मतिमंद मुलाचा बाप, ही मतिमंदत्वाच्या किंवा मानसिक संतुलन बिघडण्याच्या विषयांवरच्या कलाकृती खूप नंतर केल्या. पण त्यावेळेला मी एक मुन्नीचा वाढदिवस म्हणून मतिमंद मुलीचा बाप तिचा वाढदिवस साजरा करतो कॉलनीत, असं एक स्किट लिहिलं होतं. त्यावेळेला खूप गाजलं होतं. त्याच्यानंतर मी स्लॅपस्टिक कॉमेडी, सायलेंट स्लॅपस्टिक कॉमेडी केली. फॉरेन फिल्म विथ इंग्लिश सबटायटल्स, म्हणजे अगम्य भाषेत मी दया डोंगरे बोललो आणि खाली सबटायटल्स यायची. म्हणजे जांभई दिली किंवा शिंक आलं तर त्याचं ट्रान्सलेशन यायचं खाली. अशी गमतीचा प्रकार होता. ते चासकरांकडे केलं सगळं. 25 नावाचं एक मी लिहिलं होतं प्रहसन. त्याच्यामध्ये एकाच जोडप्याच्या 3 अवस्था होत्या. 25शीतलं हा, 50शीतला आणि 75ला वगैरे. त्यातला 25शीतला जो होता तो अतिशय सामान्य मिडिओकर, सुमार वकुबाचा माणूस, पण स्वतः महत्त्वाची व्यक्ती असलेला सारखा वावरतो. ते झालं, ते खूप गाजलं. आणि तो 25शीतला तरुण बघून विजया जोगळेकरांनी सांगितलं तुम्ही चिमणराव कराल का. आणि मग त्यांनी मला चिमणराव केला. असे ते ही मंडळी मला अशी टप्प्याटप्प्यावर दीपस्तंभासारखी उभी राहिली आणि त्यांनी संधी दिली म्हण, वाव दिला म्हण, वळवलं म्हण, काही म्हण. पण म्हणजे त्यांच्यामुळे मला हे करायला. आता त्याच्यानंतर मग मी काही त्याच्यात बरं करू शकलो असेल म्हणून त्या भूमिका गाजल्या. हे काय ही रुजुता, नम्रता आणि हे नेणतेपण फार महत्वाचं आहे. गमतीच्या गोष्टी बऱ्याच आहेत. ही मंडळी मला अशी भेटत गेली. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.